नमस्कार, मी राजेश दावडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना या आमच्या शिक्षक सेनेच्या वतीने आज मुंबई येथे आपले महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तसेच शिक्षक आमदार यांना पवित्र पोर्टल थ्रू या ठिकाणी विविध महानगरपालिकांमध्ये जे शिक्षक रुजू झाले, शिक्षण सेवक या पदावर रुजू झाले, त्यांच्या प्रश्नासंदर्भात साहेबांची भेट घेण्यासाठी आलो आहे. त्यांचा प्रश्न किती ज्वलंत आहे आणि तो प्रश्न हा आजच्या युगामध्ये शिक्षण सेवक पद्धती कशी अन्यायकारक आहे, कमी पगारामध्ये या शिक्षण सेवकांनी कशी आपली गुजराण करावी यासाठी त्यांच्या शब्दामध्ये त्या भावना ते मांडत आहेत. या ठिकाणी स्वामी मॅडम आपल्या भावना मांडत आहेत. नमस्कार, माझे नाव मीनाक्षी स्वामी. आम्ही नाशिक इथून आलेलो आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व शिक्षण सेवकांचं हेच म्हणणं आहे सर की शिक्षण सेवक पद हे रद्द झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आता आम्ही जे नियुक्त झालेले शिक्षक आहोत, आमचं सरासरी वय 35+ आहे. काही जण तर 42-43 वयाचे सुद्धा आहेत आणि आम्हाला जो मानधन भेटते 16,000 त्याच्यामध्ये महागाईच्या दृष्टीनं आमचं काही भागत नाहीये आणि तो खर्च सगळा भागवला जात नाही. शिवाय बरेच उमेदवार असे आहेत की 700-800 किलोमीटरवरून जॉईन झालेले आहेत. त्यामुळे त्यांना गावाकडे जाणं येणं असेल, तो खर्च असेल किंवा मुलं मोठी झालेली आहेत, घरात वयोवृद्ध मंडळी आहेत, त्या सर्वांचं खर्च भागवणे अतिशय जिकिरीचं झालेलं आहे. त्यामुळे आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी जरी हजर असलो तरी संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या शिक्षण सेवकांची हीच मागणी आहे की शिक्षण सेवक रद्द करा, रद्द करा, रद्द करा. नमस्कार, माझं नाव गणेश वायकर. तर नाशिक महानगरपालिकेवरून आलेलो आहे. आमची सर्वांची एकच मागणी आहे की आमचं शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो पूर्ण रद्द झाला पाहिजे. तर कारण की आम्ही ज्यावेळी डीएड करतो, डीएड केल्यानंतर आम्ही टीईटी पास व्हायची, पुन्हा टेट पास व्हायची आणि त्यानंतर पुन्हा 16,000 मानधनावर आम्ही काम करायचं. कुठेतरी समान काम आणि समान वेतन या गोष्टीला तडा जातोय. ही जाणीव सरकारला निर्माण झाली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जे आमचं पूर्ण शिक्षण सेवक जे आहेत त्यांचं सरासरी वय 35-40च्या दरम्यान आहे. बऱ्याच जणांना 1-1 ते 2-2 मुलं आहेत. पूर्ण परिवाराचा खर्च भागवणं हे खूप अवघड जातं. ज्यावेळेस संसाराचा गाडा ओढताना खूप काटकसर करावी लागते. त्यामुळे आमचं शिक्षण सेवक पद जो आहे, जो कालावधी आहे तो पूर्णतः रद्द झाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. शिक्षण सेवक पद रद्द करा, शिक्षण सेवक रद्द करा, रद्द करा. सचिन चिखले, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक मनपा सरचिटणीस. आज या ठिकाणी सन्माननीय राज्याध्यक्ष जमू अभ्यंकर साहेब जे आमचे नेतृत्व करत आहेत आणि नेतृत्व करताना सर्व शिक्षकांच्या म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना न्याय देणारे एक व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आहोत आणि ते त्या पद्धतीने काम करत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत तर ते सर्व शिक्षक वयाने बरेच अधिक असून त्यांचा जो शिक्षण सेवक पदाचा जो कालावधी आहे तो त्यांना योग्य नसल्याचं ते या ठिकाणी सांगत आहे आणि तो खरोखर बरोबर आहे. कारण शिक्षण सेवक या कालावधीमुळे त्यांचं घर परिवार चालवणं आणि त्यात मिळणारं मानधन हे त्यांच्यासाठी योग्य नाही. आणि एकाच सांगू इच्छितो या ठिकाणी की एका व्यक्तीला अधिक पगार आणि दुसऱ्या व्यक्तीला कमी पगार, एक समान काम समान वेतन या न्यायाने जर बघितलं तर त्यांचं शिक्षण सेवक पद नक्की रद्द झालं पाहिजे. आणि या ठिकाणी सन्माननीय प्रांताध्यक्ष जमू अभ्यंकर साहेब यांनी आम्हाला शब्द दिला आहे की नक्कीच तो आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवतील आणि ही त्यांची मागणी म्हणजे आम्हा सर्व शिक्षक सैनिकांची मागणी जी शिक्षण सेवक पद रद्द करायची आहे ती मंजूर होईल अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. मी अनिल रोकडे, मुंबई महानगरपालिकेत शिक्षण सेवक पदीला जॉईन झालो आहे. तर मित्रांनो, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अशा मेट्रो सिटीमध्ये 16,000 रुपये मानधनामध्ये कसं काय भागवायचं? कारण पूर्ण मुंबईमध्ये मी सांगतो की महाराष्ट्रात ते नागपूर असेल, चंद्रपूर असेल, इथून लोक आले आणि इथे रूम रेंट जर सांगितलं मोठमोठ्या शहरांमध्ये 12,000 ते 16,000 पर्यंत रूम रेंटच जातो. मग फॅमिली सांभाळायची कशी? आणि आता 35 ते 40 वर्ष सगळ्यांचं वय जवळपास चाललंय. त्याच्यात कुटुंबाचं ताण असेल, घर संसार सांभाळणं असेल, आईवडिलांचं असेल, हे सगळ्या गोष्टी 16,000 मध्ये भागत नाहीत. तर आम्हाला जम्मू अभ्यंकर साहेबांनी आज आम्हाला भेटण्यासाठी बोललेलं आहे की आमचा प्रश्न विधानसभेत मांडतीलच. तर आम्हाला शासनाला सुद्धा सांगायचं आहे की आमचं शिक्षण सेवक पद हे रद्द करावं आणि समान काम समान वेतन प्रमाणे आम्हाला नियमित वेतन द्यावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. आज
सर्व जेवढे नवनिर्वाचित शिक्षण सेवक आहेत राज्यभरातले, त्या सगळ्यांचा उद्रेक हाच आहे की शिक्षण सेवक हे पद रद्द व्हायला पाहिजे. आदरणीय शिक्षक आमदार, प्रांताध्यक्ष, शिक्षक सेनेचे सन्माननीय जबू आंबेडकर साहेब यांच्या मदतीने आपण शासन दरबारी हा विषय लवकरात लवकर लावून धरून आपण शिक्षण सेवक पद हे नक्कीच रद्द करू. यासाठी शिक्षक सेना कटिबद्ध आहे, नेहमीच शिक्षकांच्या हितासाठी. एकच मिशन, जुनी पेन्शन आणि शिक्षण सेवक रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शिक्षण सेवक रद्द करा. ओके.